हरिओम हरिओम. औषध बनवून बनवून डोळे लाल झाले आमचे, हात दुखू लागलेत. आणि हे गावकरी बघा, समजत नाही कुठून कुठून लोक येत आहेत दिव्यावर पतंगासारखे. सरकार, तुम्ही म्हणत असाल तर घोषणा करून टाकू की यापुढे कुणाला काहीच मिळणार नाही. अद्भुत. किती चांगला सल्ला दिलायस पंता. ज्या कार्याने आम्ही सर्वांच्या मनमंदिरात देव होऊन बसलो आहोत, त्या कार्याला अर्ध्यावर थांबवून सर्वांना स्वतःचे शत्रू बनवून घेऊ. मूर्ख. अरे यासाठीच सर्वांना चावडीवर बोलवलं होतं की शिवा तिथे येईल, सर्वांना सांगेल की राणोजीला साईने आश्रय दिला आहे. हे ऐकून लोक भडकतील, पडक्या घरात जाऊन त्या साईला, त्या राणोजीला शिर्डीच्या बाहेर हुसकावून लावतील. पण तुझ्यामुळे हरिओम. कुठे गेला तो? शोधून काढा राणोजीला आणि यावेळी काही करून पडक्या घरात त्या साईपाशी त्याला सोडून या. बोललास? आता माझं ऐक. वैरागी तू आहेस, मी नाहीये. मी तुझी आई आहे. आई जी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाकडे पाठ फिरवू शकत नाही. आणि मी तुला कधीच तुझ्या धर्माचं पालन करण्यापासून थांबवलं नाही. नेहमी तुझी साथ दिली आणि यापुढेही साथ देत राहीन. म्हणून माझ्याशी नातं तोडण्याचा विचारही कधी करू नकोस. आपण एक कुटुंब आहोत आणि अडचण कितीही मोठी असो, आपलं कुटुंब कधीच तुटू शकत नाही. समजलास? तुमच्या या रडगाण्यात आम्ही तुमची साथ नाही देणार. दादा, तिथेच थांब. चल की. पाहिलंस राणोजी, तुझं कुटुंब वाढत चाललंय. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. त्या मूर्ख शिक्षकाने बरेच दिवस एकही अशी बातमी दिली नाही ज्या बातम्यांसाठी सरकारने त्याला इथे ठेवलंय. पण नाही, सरकार त्याला काहीच बोलत नाही. बस आपल्याला लावून ठेवलंय त्या कुष्ठरोग्याच्या मागावर. जणू आपली काही लायकीच नाही. नातं नातं असतं पंताजी. कोणी स्वतःच्या नातेवाईकांना टाकतं का अशा जोखमीच्या कामात? आपण सरकारांचे कितीही निष्ठावंत असलो तरी आहोत तर चाकरच ना. पंताजी, जरा विचार करा. आपण राणोजीला शोधून काढलं आणि त्याने आपल्याला स्पर्श केला आणि आपल्यालाही कुष्ठरोग झाला तर? स्पर्श नको करू, चल. अरे अरे, तुम्ही तर असं घाबरलात जणू राणोजीनं स्पर्श केला. ए बास, खूप झाली थट्टा. काय झालं? काय हवंय तुला? औषधी. सरकार म्हणाले ना सर्वांना मिळेल, म्हणजे सर्वांना मिळेल. चल निघ आता. पंताजी, तुमच्यासारखी तल्लख बुद्धी कोणाकडे नाही. पडक्या घरात जाण्यापासून फक्त आणि फक्त तुम्हीच वाचवू शकता. एखादा मार्ग काढा. मार्ग तर आहे माझ्याकडे. औषधाचा शत्रू रोग आहे, रोगी नाही. पण या आगीत गरम होणाऱ्या गरम गरम पट्ट्या तुम्ही ठेवणार तर माझ्या अंगावर ना.
त्याने सर्वात आधी मला त्रास होईल, रोगाला नाही. माहित नाही कोणता उपचार आहे हा. आधी रोगाचं भय, आता उपचाराचं भय. घाबरत जगणं आवडतं ना तुला? आता घाबरू नये तर काय करावं माणसानं? आयुष्यावर विश्वासच राहिला नाही. कधी काय होईल? माझ्यासोबत असंच काहीतरी होतंय. आधी किती सुंदर जीवन होतं माझं. विचारच नव्हता केला की असं काहीतरी होईल. जीवनातील अनिश्चितपणात सर्वात मोठी शाश्वती आहे, सर्वांना माहित आहे. पण तरीही प्रत्येक माणसाला सिकंदर व्हायचं आहे. प्रत्येक व्यक्ती जिंकण्यासाठी झटतोय. जिंकणं आणि जगणं यातला फरकच समजत नाही कोणाला. समजत नाहीत की हे जे जीवन आहे ते फारच खोडकर आहे. कधी कोणती खेळी खेळेल, कधी कोणतं कोडं घालेल, कधी कोणता प्रश्न उभा करेल. शिकवण्यातच सगळा वेळ घालवतायत शिक्षकराव हल्ली. तुम्ही दोघे शाळेत बसा ना, शिकाल काहीतरी. या टीचभर मुलीला ना मी चांगलीच अद्दल घडवेन. समजतेस काय स्वतःला तू? या या कुलकर्णी सरकार. या सरकार. कोणी नाही असायचं. गप, शांत राहा. पाहिलं पंताजी तुम्ही, या मुलीने आपली खिल्ली उडवली, पण गुरुजी तर गप्पच. आपला तर काही आदरच नाही. रक्त कोणाचंही असो, पण आपल्यासाठी हे तर फक्त पाणीच आहे. आणि आज याला हे सांगावंच लागेल. ओ गुरुजी, खूप झाला अभ्यास. बंद करा हे सगळं आणि इथे या. तुमच्याशी बोलायचंय मला. काय बोलायचंय? इथे मुलांसमोर नाही. बरं मुलांनो, मी इथे जे लिहिलंय ते आपल्या पाटीवर लिहून घ्या. मी जरा आलोच. आत या. या. बोला, काय बोलायचंय? तुम्हाला इथे एका महत्वाच्या कामासाठी ठेवण्यात आलंय. समजावलं होतं ना सरकारांनी? पाळत ठेवायची होती पडक्या घरावर. मग काय, पाळत ठेवलीत? ठेवली असेल तर सांगा. तुम्ही कोणाला पडक्या घरात येताना पाहिलंय का? काल किंवा परवा? कोणाबद्दल विचारताय तुम्ही? प्रश्न आम्ही विचारतोय, प्रश्नाचं उत्तर द्या. समजलात? कोणाला पाहिलं की नाही? एखाद्या आजारी माणसाला पाहिलंय? घोंगडी पांघरलेला? मी कोणालाही पाहिलेलं नाही. आणि जर पाहिलं किंवा पाहीन तरीही तुम्हा दोघांना सांगणार नाही. कारण हे काम मला कुलकर्णी सरकारांनी दिलंय, तुम्ही दोघांनी नाही. समजलात? आणि हो, 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर ही की यापुढे माझ्याशी अशा प्रकारे बोलायचं नाही. आणि दुसरी, माझ्या कामामध्ये घोडा घालायचा कधी प्रयत्न करू नका.
पंताजी, याने तर आज तुमचा तोंडावरच अपमान केला. म्हणजे आपल्या दोघांचा. करावं लागेल काहीतरी तातडीने. हळू बांधा की, दुखतय. कावेरीची आठवण येते. कशी नाही येणार. तिनं सोडलंय मला. ती दूर गेल्या माझ्यापासनं. मी नाही. नाही राणोजी, ती तुझ्यापासून दूर नाही गेली. तुम्हा दोघांच्या मध्ये समाज आलाय. या आजाराच्या भयाची एवढी मोठी भिंत घेऊन की जिला ती बिचारी ओलांडू नाही शकली. मग सांग बरं, यात तिची काय चूक आहे? आणि माझी कुठं काय चूक आहे सांग. हे सगळं माझ्यासोबतच का होतं या? सगळं सुरळीत होईल. राम भलं करो. आता सर्वांनी माझ्या सोबत वाचायचं आहे. त थ द ध न प फ ब तात्या, तात्या, तात्या. अरे तात्या, तात्या. तू बरा आहेस ना? हो, पण मला बसवत नाहीये. हे घे, थोडं पाणी पी. मी तुला घरापर्यंत सोडून येतो. चल उठ. गुरुजी, मी तात्याला त्याच्या घरी सोडून येते. नीट सोडशील ना घरापर्यंत? हे घे. सांभाळून जा. बाईजाक्का, बाईजाक्का. काय झालं तात्या? हा ना, शाळेत बेशुद्ध पडला होता. बेशुद्ध? आई, याचं अंग तर गरम आहे. ज्वर आहे याला. आणि हे डाग कसलेत? शाळेशिवाय अजूनही कुठे गेला होतास का तू? हा, नाही, कुठे जाणार? बाईजाक्का. जिप्री, तू घरी जा. मी बरा आहे. चल तू आज चल. झोप इथे. मी तुझ्यासाठी हळदीचं दूध आणते. झोप बाळा.
तू अजून इथेच आहेस? चल निघ इथून, निघ. काय गरज होती शाळेला जायची? शंभर वेळा सांगितलंय, पण माझं ऐकलं तर खरंही नाही. तू बाहेर काही खाल्लं तर नाहीस ना? का मागे लागलीयस याच्या? कोतवाला सारखी प्रश्नावर प्रश्न विचारत चाललीयस. आजारी आहे ना? सेवा कर आणि प्रार्थना कर की लवकरात लवकर बरा होऊ दे आपला तात्या आणि त्याला वाईट नजर लागू नये. आणि मी तर म्हणते ना, हे घरगुती उपाय सोड, कुलकर्णी सरकारांकडून औषध आण. आणि तसही माहित नाही काय काय धोकादायक आजार घेऊन फिरतायत लोक इथे. अहो, दूध. काय पाहताय? दूध पिऊन घ्या ना. तुम्हाला पालकची भाजी खूप आवडते ना? उद्या मी तुमच्यासाठी तीच बनवणार आहे. काय बघताय तुम्ही? कुठे हरवलात? ते साई. साई? पण तिथे तर कुणीच नाहीये. तात्याची तब्येत तर बिघडत चालली आहे. ती
ती तर बिघडणारच ना. जर औषधाऐवजी हळदीचं दूध, कांदा देण्यात आला तर? मी सांगते ना, कुलकर्णी सरकारांकडून औषध घेऊन या. पण नाही, ते तर करायचंच नाहीये. आजार काय तेही माहित नाही. आज शिर्डीवर एवढं मोठं संकट कोसळलं असताना निष्काळजीपणा कसा दाखवू शकतो आपण? आणि ते औषध जे पूर्ण गावाने घेतलं ते तू याला दिलंच नसशील. हे विठ्ठला, तात्याला काय झालंय? माझा तर जीव टांगणीला लागलाय. तूच काहीतरी कर रे. तात्या साईला जेवण देऊन आला होता. तेव्हा म्हणत होता ना की साईचा तिथे कोणी मित्रही होता. तात्या राणोजीला भेटला तर नाही ना? भेटला जरी असेल तरी काय झालं? साई म्हणाला होता की रोग अशा पद्धतीने नाही पसरत. हो, ते तर ठीक आहे. पण जर तात्या पडक्या घरात त्या राणोजीला भेटला असेल तर? राणोजीला? त्या कुष्ठरोग्याला? केव्हा भेटला होता तात्या त्या पडक्या घरात, जिथेही जेवण पाठवते? मला माहित होतं असंच काहीतरी होणार आहे. जेव्हापासून साईने आपल्या आयुष्यात पाऊल ठेवलंय, सगळं विनाशाकडे चाललंय. आई, माझं म्हणणं तरी ऐक. काही ऐकायचं नाहीये मला. काळ बनून आलाय तो आपल्या आयुष्यात, काळ बनून. कधीपासून म्हणत होते दूर राहा, दूर राहा, पण नाही. मी कुलकर्णी सरकारांकडे जाते. सगळं खरं सांगून टाकेन. मी तात्याला एवढा त्रास होताना नाही पाहू शकत. तुम्हाला माहित होतं ना की तात्या त्या पडक्या घरात गेला होता? राणोजीही तिथेच होता. मग तुम्ही दोघं हातावर हात ठेवून का बसून राहिलात? कोणाच्या भरोशावर? त्या साईच्या? अरे आपले डोळे उघडा, हे बघा, उदाहरण तुमच्या समोर आहे. विसरलात? कुलकर्णी सरकार म्हणाले होते, जो राणोजीला आश्रय देईल किंवा भेटेल तोही शिर्डीचा शत्रू असेल. मी माझ्या वंशाच्या या दिव्यावर काही संकट येऊ देणार नाही. मग मला कुलकर्णी सरकारांकडे याच्या जीवाची भीक मागावी लागली तरी चालेल. मी औषध घेऊनच परतेन. पण आई, कुलकर्णी सरकारांनी आपली मदत कधीतरी केली आहे का? सूर्यास्तानंतर ते औषधीही देत नाहीत. मदत कशी मागायची तेही कळायला हवं. जोपर्यंत कुलकर्णी सरकार मला औषध देत नाहीत तोपर्यंत मी माघारी फिरणार नाही, यावर मी अगदी ठाम आहे. ते बघा, आले साई. याचा अर्थ साईंनी इतक्या रूपांमध्ये फक्त मलाच दर्शन दिले, आम्हाला नाही. काय झालं? कसला विचार करताय? काही नाही. ते आजकाल तुम्ही कुलकर्णी सरकारांकडे साईंची बातमी द्यायला जात नाही का?
कुलकर्णी सरकाराने संदेश पाठवला होता. मी तर विसरलेच. उद्या बोलावलंय त्यांनी तुम्हाला. भामा, मी तुला कधी सांगितलं नाही, पण हे साई आहेत ना, हे कुणी साधारण व्यक्ती नाहीये. साधारण व्यक्ती नाही म्हणजे? मी जेव्हा साईंना भेटतो ना, किंवा त्यांच्याकडे बघतो, किंवा जेव्हा पडक्या घराकडे बघतो, तेव्हा मला बासरीचे सूर ऐकू येतात. एक वेगळीच ओढ आहे. असं वाटतं जसं की ते माझे गुरु आहेत. मला योग्य मार्ग दाखवण्यासाठी ते माझ्या जीवनात आले. मला तिमिरापासून दूर नेण्यासाठी मी आता ठरवलंय की मी कुलकर्णी सरकारांना साईंबद्दल काहीच सांगणार नाही. भलेही त्यांनी मला नोकरीवरून काढलं तरी चालेल. ही कसली परीक्षा आहे? साई आणि तात्या दोघंही माझी मुलं आहेत. दोघांपैकी कुणालाही त्रास झालेला मला चालणार नाही. आई तात्यासाठी औषधी आणायला कुलकर्णी सरकारांकडे गेले आहेत. आणि जर त्यांनी राणोजीबद्दल कुलकर्णी सरकारांना सांगितलं तर काय होईल? हर त्या कठीण घडीला स्मरले तुला रे, हर वाट चुकल्या जीवा मार्ग दावला रे. तूच साई भक्त जनाना नेशी तिराला रे, थोर तुझा महिमा साई कुणी जाणला रे. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. अरे कुठे मेले सगळे? कोण आले ते बघा ना. ही एकटीच इथे आणि यावेळेस काहीतरी नक्कीच घडलंय. साई, तात्याला खूप ताप आलाय. ताप उतरायचं नावच घेत नाहीये. शरीरावर लाल लाल डागही आलेत. फक्त यासाठी राणोजी पडक्या घरात आहे आणि तात्या त्याला भेटला होता म्हणून तुम्हाला असं वाटतंय की तात्याला सुद्धा कुठला तरी गंभीर आजार झालाय, हो ना? पण तुम्ही दोघे जाताना हे आश्वासन देऊन गेला होता की राणोजीच्या उपचारात तुम्ही आणि बायजाई माझ्या सोबत आहे. तुम्ही हे मान्य सुद्धा केलं होतं की कुष्ठरोग स्पर्श केल्याने नाही पसरत. तात्याचा हा ताप
तुमच्या आणि बायजा आईच्या त्याच विश्वासाची परीक्षा आहे. माहित नाही साई, पण स्वतःच्या मुलाला असं कष्टात बघून आपल्याला कुठे काही सुचतं का? माणूस आतून खचून जातो, दुर्बल होतो. कडुलिंबाच्या पाल्याच्या रसाने तात्याच्या शरीराला सारखं पुसत राहा आणि कडुलिंबाच्या पाल्याचा रस पाजा त्याला. सगळं काही ठीक होईल. जर त्याला उलटी झाली तर असं समजा की औषधी आपलं काम करतीये. आणि हो, लक्षात ठेवा, श्रद्धा सबुरी. हो म्हणती नशीब जयाला असे कर्म फळ रे. जगी कर्मयोग राम भलं करे. मार्ग हा अटळ रे. द्याया तुझ पाशी ऐसा हाच एक पळ रे. करीचे सत्कर्म सदा ते जगणे सफळ रे. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. प्रणाम कुलकर्णी सरकार. मला माहिती आहे सूर्यास्तानंतर तुम्ही औषधी देत नाही, पण मी तर ठरवून आले, जर तुम्ही मला औषधी दिली नाहीत तर मी इकडून जाणारही नाही. रात्रभर इथेच बसून राहीन आणि प्राणत्याग करेन. हे काय बोलताय तुम्ही अहो मावशी? तुम्ही मोठ्या आहात. तुमची सेवा नाकारून मला पापास पात्र नाही बनायचंय. बोला, काय सहायता करू शकतो मी? तात्या, माझा नातू, त्याला सकाळपासून ताप भरलाय. आता तर त्याला शुद्ध पण नाहीये. जर असं आहे तर अप्पा पाटील स्वतःच का नाही आले? आणि बायजा तर त्या साईवर डोळे झाकून विश्वास ठेवते नाही का? तर त्याच्याकडे का नाही गेली? असं काय गुपित आहे? तुम्ही आतमध्ये या. या या ना, या. बसा. चिंता करू नका मावशी, हे साधारण ज्वर असल्याचं लक्षण आहे. मी औषध देतो. नाही नाही, साधारण नाहीये, काही वेगळंच आहे. कदाचित तुम्हाला वेगळंच औषध द्यावं लागेल. काही वेगळंच आहे? मला समजलं नाही. या ना, या या, बसा बसा. तुम्हाला काय वाटतं, काही गंभीर बाब आहे का? हरिओम. त्याने काही खाल्लंय अथवा त्याला काही जखम वगैरे झालीये असं काही सांगितलं का त्याने? मावशी, रोगी आणि वैद्याचे संबंध पारदर्शक नसतील तर उपचार कसा करता येईल? तुम्ही स्पष्टपणेच सांगा, मगच मी उपचार करू शकेन. आई, तात्या, सगळं काही ठीक होईल बाळा. साईने सांगितलंय की कडुलिंबाच्या पाल्याच्या रसाने याला पुसत राहा. हो तात्या. मावशी, अजून विलंब करू नका. एखादा भयानक रोग सुद्धा असू शकतो. तुमचा हा विलंब तुमच्या नातवासाठी खूप मोठं संकट बनू शकतो. आणि अशी कुठली गोष्ट आहे मावशी जी लपवणं तुमच्या नातवाच्या आयुष्यापेक्षाही महत्वाचं आहे? जर मी राणूजी बद्दल सांगितलं तर कदाचित हे आमची अजिबात मदत नाही करणार आणि आमचं कुटुंब भीषण अडचणीत सापडेल.
आणि असं होऊ शकतं की मी एखादं असं औषध देईन जे कदाचित घातक ठरू शकेल. मावशी, जर तुम्ही मला मदत नाही केली तर मी तुमची मदत कशी काय करणार? मला वाटतं की तात्या त्याला भेटला होता. कुणाला? राणोजीला. कावेरी, ती दुःखी होती, रडत होती. तिला फार वाईट वाटते. श्रद्धा, सबुरी, सगळं ठीक होईल. हा विरह संपेल. हे घे, पूर्ण शरीराला हे लाव. बर, तर ही आहे तुमची औषधी. आणि हे लावून काय होणार आहे? माझ्या जखमा गायब होतील का? आणि मग मी घरी जाईन आणि सांगन की बघा, मी बरा झालो. सबुरी, तुम्ही तर चमत्कार करता ना, असं सगळे लोक म्हणतात. पण चमत्कारात तर एक क्षणात सगळं नीट होतं. पण इथं मला असं काही दिसणं झाले. करा, चमत्कार करा. आणि जर नाही करू शकत तर तुमच्यापेक्षा चांगले तर कुलकर्णी सरकार आहेत. कमीत कमी खोट्या आशेवर तर नाही ठेवलं त्यांनी. काहीच नाही होऊ शकत बाजू, काहीच नाही. राणोजीला? राणोजी तर गावामध्ये नाहीच आहे. आम्हाला सुद्धा राणोजी बद्दल काहीच नाही माहित. ते तर ताट घेऊन साईसाठी जेवण घेऊन जातो तात्या. म्हणजे भिक्षा घेऊन. तर तिकडे राणोजी होता. माझ्या तात्याला राणोजीचा रोग तर नाही झाला ना? मला विश्वास आहे की तो राणोजी पासून दूरच असेल. पण तुम्हीच बोलला होतात ना, कुष्ठरोग तर. हरिओम. शिर्डीच्या लोकांची पर्वा न करता साईने राणोजीला शरण दिली आहे. हो, पण मी खरं सांगते, आम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हतं. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. आता तुम्ही माझ्या तात्यासाठी औषधी द्याल ना? त्याचे उपचार कराल ना? माझ्या तात्याला काहीच होऊ देणार नाही ना तुम्ही? मी खूप आशेने तुमच्याकडे आले. मला निराश नका करू. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. ओम साई, ओम साई, ओम साई, ओम साई, ओम साई, ओम साई, ओम.
बायजा, तात्याचा ताप कमी होत चाललाय. साईने सांगितलं होतं ना, माझी किळस येते या लोकांना. आणि कावेरी, तिने तर माझ्याशी संबंधच तोडले. असो, तिला जर मी नकोसा झालो असन तर माझा जगून तरी काय उपयोग आहे. मला नाही वाटत मी बरा होऊ शकेन. आणि माहित नाही हा रोग बरा होईपर्यंत माझ्या शरीराची काय अवस्था होईल, किती सडलेला असेल, कुठल्या अवस्थेत मेलेला सापडेन मी. बहुतेक माझं हे रूप बघून कोणी मला लक्षातही ठेवणार नाही. त्यापेक्षा मी आत्ताच माझं आयुष्य संपवलेलं बरं. माझ्या अंतिम दर्शनाच्या वेळेस कुणालाच माझी किळस येऊ नये. कोरडी पडली. आता हे लांछन तर नाही लागणार की मरता मरता पाणी दूषित केलं.